असतो किंवा ज्या लोकांना मेनोपॉजचा प्रचंड त्रास होतो त्या लोकांमध्येच आपण ट्रीटमेंट घ्यायला सांगतो. तर कुठले ट्रीटमेंट आहे ते साधारण मी मोठे मोठे असे गट केलेले आहेत. त्यामध्ये पहिलं हे ॲलोपॅथी डॉक्टर तुम्हाला मोस्टली प्रिस्क्राईब करतात हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, HRT आपण म्हणजे पाळीच्या गोळ्या असतात. त्या गोळ्या आपण जे घेतो ते सगळे हॉर्मोन गोळ्या असतात. आता बॉडीमध्ये काय होतं, तुमचं इस्ट्रोजन कमी होतं, मग तुम्हाला काय देणार ते इस्ट्रोजन देणार. इस्ट्रोजनचेच हे गोळ्या असतात ते तुम्हाला ते लोक देतात. म्हणजे त्याचं लक्षण तुम्हाला कमीत कमी त्रास होतो मेनोपॉज. ठीक आहे, पण हे सगळ्याला द्यायला पाहिजेच का, तर नाही. ज्याला प्रचंड त्रास होतोय, हॉट फ्लॅशेस जास्त प्रमाणात होत आहे, खूप जास्त ब्लिडिंग होत आहे, हाडं खूप जास्त ठिसूळ झाली आहेत, म्हणजे बोन पेन हाडं पेन जास्त होत आहे, किंवा ज्यांना 40च्या पूर्वीच मेनोपॉजची लक्षणं दिसायला लागली आहेत, अशा बाईमध्ये आपण हॉर्मोन थेरपी चालू करतो. याचा फायदा काय होतो, मोठा सिम्पटम्स कमी होतात. म्हणजे हॉट फ्लॅशेस होणं किंवा रात्री घाम येणं, चिडचिड होणं, मूड चेंजेस, हे सगळे प्रमाण कमी होतं या ट्रीटमेंटमुळे. दुसरं बोन डेन्सिटी वाढतं, म्हणजे जे बोनचा लॉस जो होतोय तो ऑलरेडी होतं ते टिश्यू, त्याचं प्रमाण जरासं स्लो डाऊन या ट्रीटमेंट. ठीक आहे. आणि दुसरं कार्डियाकचं आपलं आता काय होतं, इस्ट्रोजन दिल्यामुळे काय होतं, कोलेस्ट्रॉलचं मेटाबॉलिझम परत जरासं नॉर्मल व्हायला लागतं. मग कार्डियाकवरती जो हार्टवरती जो भार पडत होता पूर्वी तो तेवढा पडत. म्हणजे या बायकांमध्ये ऑलरेडी फॅमिली हिस्ट्री आहे कार्डियक अरेस्टची किंवा ब्लड प्रेशरची वगैरे, त्या बायकांमध्ये जनरली आपण हे देणं प्रेफर, सगळ्यांना द्यायची गरज पडत नाही. आता हे झाले हॉर्मोनल थेरपी, जे तुम्ही डॉक्टरशिवाय बोलाशी आपण घेऊ शकत नाही, आपल्या मनाने आपण हे घेऊ शकत नाही. पण आपल्या निसर्गामध्ये काही अशा प्लांट्स असतात ज्याच्यामध्ये नॅचरली इस्ट्रोजन्स असतात, त्याला फायटो इस्ट्रोजन्स असं नाव आपण देतो. उदाहरणार्थ हे मगाशी मी सांगितलं तुम्हाला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आता ही जी थेरपी जी आहे ना, हे फक्त गोळ्या फॉर्म मध्ये नसतं, काही क्रीम्स पण असतात. आता ज्या बायकांना ज्यांना ठिकाणी ड्रायनेस होतो तिथे आपण त्या इस्ट्रोजनची क्रीम लावायला पाहिजे. हॉर्मोनचीच असते पण ती क्रीम फॉर्म मध्ये असते, तिकडे मध्ये लावू शकाल तो ड्रायनेस जरासा कमी होतो. काही क्रीम पॅच फॉर्म मध्ये असतात, त्याच्यासोबत माझे पेन खूप होतं त्याचे पॅचेस भेटतात, दुसरा पॅच लावून ठेवायचा म्हणजे पेन त्या भागाचा कमी होतो. मग काही स्प्रे फॉर्म मध्ये, पिल्स आणि काही जेल्स असतात, असे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला हॉर्मोन्स दिले जातात. पण हा एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची राहिली, या हॉर्मोनचा साईड इफेक्ट पण जेवढं याचा फायदे आहेत तेवढे जास्त याचे नुकसान आहे. आता काय होतंय, इस्ट्रोजन ज्या शरीरामध्ये नॉर्मल असतो, मागे आपण बघितलं की सगळे मांसपेशी कसे घन होतात, बरोबर, मसल्स वाढतात, पेशी दूर होतात. आता काय करतो आपण, तुमचं नॅचरल तुमच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजन कमी आहे, आपण त्याला कृत्रिम इस्ट्रोजन देतोय. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या जे गर्भाशय जे ऑलरेडी सुकलेलं आहे त्याच्यामध्ये मांसाची वाढ व्हायला सुरुवात होते. त्याचं रूपांतर बऱ्याच वेळेला कॅन्सरमध्ये होतं. जनरली आपण जास्त काळासाठी हॉर्मोन थेरपी देत नाही, खूप कमी काळ म्हणजे 3 ते 5 वर्षापर्यंत आपण देतो, जास्त आपण उचलून देत नाही. आणि सपोज ज्या बाईचं गर्भाशय नाहीये, जिला गर्भाशय नाहीये तिला आपण म्हणजे तिला ते वाढ व्हायचा प्रश्न देत नाही, तिला आपण मग फक्त इस्ट्रोजन देतो. पण जिचं गर्भाशय अजून आहे तिला आपण इस्ट्रोजन सोबत दुसरा एक हॉर्मोन असतो त्याच्या सोबत आपण ऍड करतो, त्याच्याने ते वाढ जराशी थांबते. पण ओव्हरऑल ही हॉर्मोन थेरपी आपण जास्त काळ देत नाही. कॅन्सर म्हणजे फक्त गर्भाशय नव्हे तर ब्रेस्ट कॅन्सर पण होतो, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गॉल ब्लॅडरचे डिझीज किंवा लिव्हरचा इफेक्ट पण या हॉर्मोनमुळे होतो. शक्यतो आपण जास्त काळासाठी हा थेरपी देतो, त्याचे साईड इफेक्ट ऍक्च्युली जास्त आहे. दुसरं हे जे महत्व आहे, तुम्ही पहिले याचा फोटो काढून घ्या, कारण की या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फायटो इस्ट्रोजन्स म्हणजे असे काही घटक आपल्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये असे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये नॅचरली इस्ट्रोजन्स असतात. आता तुम्ही सपोज ह्या फेजमध्ये आहात, मेनोपॉझल किंवा पेरिमेनोपॉझल फेजमध्ये, तर तुमच्या आहारामध्ये नित्य या गोष्टी असणे खूप गरजेचं आहे. पहिले अळशीच्या बियामध्ये खूप जास्त चांगले ओमेगा 3 ऍसिड्स आहेत आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये इस्ट्रोजन आहे. हे तुमचं नॅचरल इस्ट्रोजन बॉडीमध्ये बूस्ट होतं या अळशीच्या बियांमुळे. तीळ. दुसरं आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये खूप चांगलं प्रोटीन असल्यामुळे म्हणजे शरीरामध्ये जे मांसाचं लॉस होतं ते पण त्याच्यामध्ये भरून निघतं. त्याच्यामध्ये त्या सगळ्यांमध्ये इस्ट्रोजन आहे ना, हे फक्त बाकी प्रोटीन नाही, पण फक्त त्याच्यामध्ये सगळं इस्ट्रोजन पण याच्यामध्ये आहे.
दुसरं क्रुशिफायर व्हेजिटेबल म्हणजे कॉलीफ्लावर आणि ब्रोकोली सारख्या भाज्या, जे फळभाज्या आपण म्हणतो, फुलभाज्या, ते सगळे भाज्या खायच्या. नंतर लसूण, जेन्सिन आपल्या एक वेगळी वनस्पती येते. नंतर बीट म्हणजे गव्हाचा तूस, जे आपण गव्हा अंकुर वगैरे म्हणतो, त्याचं सेवन. ओट्स, पीनट्स, शेंगदाणे, बदाम, ऍपल, डाळिंब आणि सगळ्या प्रकारचे पीच आणि बेरीज, जे स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरी, हे बेरीज जे आहेत त्याच्यामध्ये खूप चांगलं इस्ट्रोजन असतं. दुसरं डेट्स, म्हणजे काळे मनुके असतं, हे तुमच्या खाण्यामध्ये असलं पाहिजे. आणि दुसरं लिकोराईज म्हणजे ज्येष्ठमध. ज्येष्ठमध तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक स्टोरमध्ये वगैरे सहज ज्येष्ठमधाची पावडर, तूप आणि फॉर्ममध्ये मिळतं. हे तुमच्या आहारामध्ये असलेलं खूप चांगलं पडतं. दुसरी गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये एक वनस्पती सांगितलेली आहे शतावरी. शतावरी ही स्त्री मित्र म्हणून सांगितलेली. स्त्रियांसाठी रसायन असलेली वनस्पती म्हणजे शतावरी. प्रत्येक बाई, आपण जनरली याचा वापर दूध वाढीसाठी बायकांना जनरली देतो. डिलिव्हरी झाल्यानंतर की दूध तर 100% वाढतं, पण तुमचं ओव्हरऑल स्त्रीचं आयुष्य जे आहे त्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट वनस्पती म्हणजे शतावरी. शतावरी तुम्ही तूप फॉर्ममध्ये, शतावरी तूप भेटतं, किंवा ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांनी त्याला चूर्ण फॉर्ममध्ये किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये पण त्याच्या मिळतात. किंवा याचे कल्प मिळतं, म्हणजे साखरेसोबत मिक्स केलं असे आपण कसं असं ग्रॅन्युअल्स, असे आपण ग्रॅन्युअल्स भेटतात शतावरी कल्प नावाचे. हे तुम्ही रोज मिल्क सेवन केलं तर बॉडीमध्ये खूप चांगली ताकद मिळते. मेन याच्यामुळे काय होतं, ही पित्त कमी करणारी वनस्पती आहे. पित्त आणि वात कमी करणारी वनस्पती आहे. पेरी मेनोपॉजमध्ये जे सिम्पटम्स होतात हे मॅक्झिमम पित्त आणि वातावरण आपण मागे बघितलं, तर ते कमी करण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट वनस्पती. त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. तुम्ही नित्य रोज तुम्ही पण खा, तुमच्या मुलीला पण द्या, ते घरी सगळ्या बायकांना द्या, काही बिघडत नाही. ठीक आहे. हे यांची काही मी जाहिरात करत नाहीये, हे तुम्ही अजिबात फोटो काढू नका. हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. ॲलोपॅथीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. डायटरी सप्लिमेंट्स आपण ज्याला म्हणतो, उदाहरण कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12, इस्ट्रोन, म्हणजे जे आपण बघितलं ना फायटो इस्ट्रोजन जे प्लांटमध्ये असतात, त्याच्यामधून एक्स्ट्रॅक्ट काढून हे कंपाऊंड बनवलेले असतात. दुसरं मॅग्नेशियम आणि प्रोबायोटिक्स. असं म्हणजे मगाशी मी बोलले की आपल्या पोटाचं आरोग्य हे खूप महत्वाचे आहे, गट हेल्थ. त्यासाठी प्रोबायोटिक्स म्हणजे आपण जे खातो ना, दही खास त्या गोष्टींचं सेवन जास्त करतात. म्हणजे गट हेल्थ इम्प्रूव्ह करायसाठी असे सप्लिमेंट्स असतात. आणि काही काही कंपनी असे मेनोपॉज सपोर्ट वगैरे बनवतात. पण जनरली मी याचं आयुर्वेदिक सप्लिमेंट मी कधीही रेकमेंड नाही करत, कारण की तुम्ही नॅचरली जेवढ्या गोष्टी आहारातून घेता येतात तेवढे सप्लिमेंट तुम्हाला नाही पुरवू शकत. हे त्याचे इफेक्ट फक्त तात्पुरते राहतात, ते मला आजीवन चालू ठेवावे लागतात. जनरली आम्ही ह्या गोष्टी रेकमेंड नाही करत. फार व्हिटॅमिन D वगैरे तुम्ही रेफर करू शकता, सप्लिमेंट फॉर्ममध्ये घेऊ शकता. पण व्हिटॅमिन Dचा पण सगळ्यात उत्कृष्ट जो स्रोत आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळचं 7 ते 9चं जे कोवळं ऊन आहे त्या उन्हामध्ये कंपल्सरी तुम्ही सगळ्यांनी जायलाच पाहिजे. शक्य नसेल तर घरच्या बाल्कनीमध्ये येत असेल तर बाहेर तिथे फक्त उभे दिसते पाहिजे. तुमच्या स्किन मधून व्हिटॅमिन D पूर्ण जे ऍब्झॉर्ब होतं सूर्याच्या किरणामध्ये, तेवढा व्हिटॅमिन D तुम्हाला कुठल्याच आहार पदार्थामधून मिळत नाही, तेवढं तुम्हाला सूर्यप्रकाशामधून मिळतं. ते तेवढंच महत्वाचं. तर असे सप्लिमेंट्स आपण देतो. आणि चौथा एक मुद्दा होता की स्मोकिंग आणि अल्कोहोल सोडणं. हे तर ठीक आहे, तर तुम्हाला तुम्ही कोण घेत नसाल, आपण त्याविषयी जास्त नको बोलूया.